ह्या व्यक्तींना मी त्यांना वारंवार मोटिवेटर का म्हणते, कारण त्यांच्या आयुष्याची एक वेगळी जर्नी आहे आणि हे सोपं नसतं ह्या वेगळ्या जर्नीतून जाणं. भले भले लोक कोलमडून पडतात, पण ही व्यक्ती फिनिक्स पक्षासारखी वर आली आहे आणि वरती येऊन पुन्हा त्याच मानाने, त्याच रुबाबाने आणि त्याच ताठ्याने चाललेली आहे. तर ह्या व्यक्तीला आपण तिची जर्नी विचारू. मॅडम प्लीज सांगा. जर्नी जसं मी तुम्हाला लहानपणापासून इथपर्यंत त्या जर्नीत तर आणलं, पण मी जसं म्हणते प्रत्येक जर्नीत ऑब्स्टॅकल्स हे येतात, स्पीड ब्रेकर्स. पण स्पीड ब्रेकर आलाय म्हणून आपण गाडी चालवायची बंद नाही ना करत. तर माझ्या आयुष्यात पण अनेक स्पीड ब्रेकर्स आले. पहिला मी म्हणेन की ऑलमोस्ट ॲट द एज ऑफ 36 माझं युटरस काढायला लागलं होतं ड्यू टू लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. यंग एज 36 म्हटल्यावर ते पुढे जाऊन कुठेतरी हार्मोनल डिस्टर्बन्स, व्हॉट एव्हर द रिझन्स वर, इमोशनल डिस्टर्बन्स, व्हॉट एव्हर जे काही, ऍट द एज ऑफ 42 मला कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यावेळेला प्रत्येकाला वाटलं ज्योतीला कॅन्सर कसं काय, ही तर व्यसनं नाहीत, ही तर नेहमी हसतमुख असते, ही तर मज्जा करते लाईफ मध्ये, डॉक्टर पण आहे, काय बरं झालं असेल. आज पण मला विचारलं तर काय झालं असेल मला माहित नाही. मी त्यावेळेला ना ती गोष्ट मेन म्हणजे एक्सेप्ट केली आणि सबमिसिव्ह झाली की मला आता ह्याची फक्त ट्रीटमेंटकडे मला लक्ष केंद्रित करायचंय. काय झालं, कधी झालं, कसं झालं, त्या नंतर बघू. सो ट्रीटमेंट स्टार्ट आणि त्याच्या बरोबरीने सपोर्ट मेन ऑफकोर्स घरच्यांचा आणि फ्रेंड्सचा आणि पेशंट्सचा. म्हणजे मी फुल ओपन होते की मला ही गोष्ट झाली म्हणून मी लपंडाव खेळत नव्हते. ठीक आहे, मी क्लिनिकला पण जायची, माझे केस संबंध गेलेले होते तर मला वीक घालायला लागला होता, पण थोड्या दिवसांनी कंटाळा यायचा, मग मी स्कार्फ लावून क्लिनिकला जायची. पेशंट मला सांगायचे की तुम्हाला मॅम तुमचं किमो आत्ताच झालंय का, तुम्ही 4 दिवस नाही आलात तरी चालेल, तुम्ही ज्या दिवशी याल ना तुमच्या असिस्टंटला सांगा फोन करायला, आम्ही त्या दिवशी सगळे अपॉइंटमेंट घेतो. मी तर म्हणेन हे आशीर्वाद आहेत, असे कोणाला भेटतात, तुम्ही या त्या दिवशी आम्ही येतो. ओहो, म्हणजे म्हणून ती जर्नी मला त्या जर्नीतनं जाताना खूप बरं वाटलं. हे प्रेम होत. घरच्यांना जो त्रास होतो ना तो लोकांना दिसत नाही, त्यांना पेशंट दिसतो, पण मला हे दिसत होतं. माझ्या फॅमिलीला त्याचं काय वाटतंय, माझ्या वडिलांना काय वाटलं असेल,